नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीक विम्याचे 250 कोटी रुपये आता पुढच्या हप्त्यात जमा होणार आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 7,19,167 शेतकऱ्यांनी 5,79,816 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता। त्या ठिकाणी आता शेतकऱ्याला आता शासन निर्णय असा आलेला आहे की 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आता सरकार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विम्याचे 250 कोटी आता शेतकऱ्यांच्या पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील 7,19,167 शेतकरी 5,79,816 हेक्टर एवढ्यासाठी क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता। स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 5,49,791 शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या। त्यापैकी 5,32,826 पात्र झालेले आहेत। तर महिना अखेरपर्यंत आता ही रक्कम विमा कंपनीकडे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता। आता सरकारकडून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे लवकरच ही रक्कम विमा कंपनीस प्राप्त होणार आणि विमा कंपनीच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यास हा विमा हप्ता जमा होणार आहे। तर त्या ठिकाणी 596 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला व त्या बदल्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 250 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा झालेली आहे। तर या ठिकाणी अशी महत्त्वाची न्यूज आलेली आहे आणि आता पुढच्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी 250 कोटी रुपये पीक विम्याचे जमा होणार आहे अशी माहिती समोर